पॅराबोला. कसली टेस्ट सांगितली होती? फॉर्म्युला टाकलं काय हेडिंग? इक्वेशन ऑफ टँजंट टू दी पॅराबोला. राईट, लिहू नका, लक्ष द्या आता काय काय सांगतोय. सर्कलचं आठवत आहे का? सर्कलचं जर इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर किंवा ए स्क्वेअर आहे. सो व्हॉट इज इक्वेशन ऑफ टँजंट ड्रॉन ॲट x1, y1? काय होतं सर्कलमध्ये इक्वेशन ऑफ टँजंट? काय होतं? नाही, ते तर सर्कलचं झालं. टँजंट 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 लाईन आहे ना, स्क्वेअर कसा आला मग? हां, x इंटू x1 प्लस y इंटू y1 इज इक्वल टू काय होतं? आर स्क्वेअर और ए स्क्वेअर. सो हे बघा, स्टँडर्ड पॅराबोला, लक्ष द्या, लिहू नका, नंतर लिहून घ्या. स्टँडर्ड पॅराबोला आहे, स्टँडर्ड पॅराबोलाचं इक्वेशन काय सांगा? राईट, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x. आता मी एक्स वाय ॲक्सिस नाही ड्रॉ केले, ठीक आहे. दोन मी पॅराबोला ड्रॉ करतोय. या पॅराबोलाचं इक्वेशन काय? सपोज वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x. सो इकडे काय झालं? इकडे ओरिजिन येणारे हे एक्सेस बनतील. याचं पण इक्वेशन काय? वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x. आता टँजंट्स ड्रॉ करायचे. सो सपोज मी टँजंट ड्रॉ करतोय ॲट पॉईंट P. याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? x1, y1. करेक्ट आहे का? ही टँजंट आहे का? दिस इज वॉट टँजंट. राईट, ही फर्स्ट केस आहे सपोज. आता मी काय करतो, हा पॉईंट मी कुठे कन्सिडर केला? पॅराबोलावर. सो दिस इज टँजंट ॲट दी पॉईंट ऑन दी पॅराबोला. करेक्ट, दिस इज टँजंट ॲट दी पॉईंट ऑन दी पॅराबोला. हाच जर पॉईंट मी लेट्स से इथे कन्सिडर करतोय आउटसाइड. दिस इज x1, y1. हाऊ मेनी टँजंट्स आर पॉसिबल फ्रॉम पॉईंट P? सेकंड फिगरमध्ये किती नंबर ऑफ टँजंट्स तुम्ही ड्रॉ करू शकतात? 2. हां, किती ड्रॉ करू शकतात? 2. एक तर तुमची ही टँजंट होणार आहे आणि लेट्स से सेकंड ही टँजंट आली. दिस इज टँजंट 1, दिस इज टँजंट 2. सो ही जी सेकंड फिगर आहे, दिस इज टँजंट. काय लिहिणार याला? काय लिहिणार? टँजंट फ्रॉम दी पॉइंट. हे क्लिअर आहे का? दिस इज टँजंट ॲट दी पॉइंट ऑन दी पॅराबोला. आणि हा जो पॉईंट P आहे हा पॅराबोलावर आहे का? नाही. सो आउटसाइड पॅराबोला जर एखादा पॉईंट असेल तर तिथून किती टँजंट्स पॉसिबल आहे? 2. हे क्लिअर आहे का? सो क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचा आहे की गिवन जो पॉईंट आहे हा पॅराबोलावर आहे की नाही आहे. जर तो पॅराबोलावर असेल तर किती टँजंट्स पॉसिबल आहे? 1. पॉईंट जर पॅराबोलावर असेल तर किती टँजंट पॉसिबल आहे? 1. पॉईंट जर आउटसाइड पॅराबोला असेल तर किती टँजंट्स पॉसिबल आहे? 2. हे क्लिअर आहे? हे वर्डिंग इम्पॉर्टंट आहे. टँजंट ॲट दी पॉईंट. दिस इज टँजंट्स फ्रॉम दी पॉईंट. ओके. सो परत बेसिकच आहे. टँजंट परत तुमची काय? लाईन आहे. सो या लाईनचं, या टँजंटचं जर मला इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे, मला या लाईनवरचा एक पॉईंट माहिती आहे. मग मला जर या लाईनचा स्लोप कॅल्क्युलेट करता आला
तर मी इक्वेशन लिहिताना काय यूज करणार, स्लोप पॉईंट फॉर्म. काय भेटलं मला, इक्वेशन ऑफ टँजंट. सिमिलरली या दोन्ही टँजंटसाठी मला पॉईंट माहिती आहे, पॉईंट ऑन दी लाईन ऑलरेडी माहिती आहे. सो बाय एनी हाऊ जर मला टँजंट 1 आणि टँजंट 2चा जर स्लोप कॅल्क्युलेट करता आला तर इथे पण मी काय यूज करणार, स्लोप पॉईंट फॉर्म. स्लोप पॉईंट फॉर्म. क्लिअर आहे का हा पार्ट? सो इथे दोन सिनारिओ आपण डिस्कस करणार आहोत, टँजंट ॲट दी पॉईंट, टँजंट्स फ्रॉम दी पॉईंट. असे दोन्ही टाईपचे एक्झाम्पल्स इथे आहेत. सो व्यवस्थित क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे ते व्यवस्थित रीड करायचं. लिहून घ्या पार्ट पहिले. फिगर व्यवस्थित ड्रॉ करा. हां, सगळा पार्ट लिहून घ्या व्यवस्थित. लेट्स से इथे एम तुम्ही स्लोप लिहू शकतात. याचा स्लोप बनेल m1, याचा स्लोप बनणार आहे m2. राईट. एम तुम्हाला माहिती आहे कशासाठी यूज करतात, स्लोपसाठी. सो टँजंटचं इक्वेशन लिहिताना तुम्ही स्लोप पॉईंट फॉर्म आपण यूज करणार आहोत. बाकी प्रिन्सिपल, हे दोन टँजंट जर परपॅन्डिक्युलर असतील, बाकी प्रिन्सिपल ते यूज करेल. हां, प्रोडक्ट ऑफ देअर स्लोप विल बी वॉट, -1. सो पॉईंट जर पॅराबोलावर असेल तर एक टँजंट पॉसिबल आहे, आणि पॉईंट आउटसाईड पॅराबोला आहे कुठेतरी. सो तिथून तुम्ही किती टँजंट्स ड्रॉ करू शकता, 2. कोणी केले का रिवाईज, सर्कल स्ट्रेट लाईन याचे फॉर्म्युले रिवाईज केले का नाही केले? हां, झाले का लिहून? कळलं का, चेंज झालं का? ओके. हे बघा, लक्ष द्या आता. लिहू नका, नंतर लिहून देतो. सर्कलचं जे इक्वेशन होतं, x² + y² = r², याला जर तुम्ही टँजंट ड्रॉ केली, कुठे ड्रॉ केली, ॲट x1, y1. सो आपण काय, इथे x² होतं, याला आपण स्प्लिट केलं आहे. याला काय लिहिलं, x(x1). हे y² होतं, y(y1) आणि r². हे क्लिअर आहे का हा पार्ट? आता आपण पॅराबोलाच्या टँजंटचं इक्वेशन लिहिणार आहोत. सी हिअर, पॅराबोलाचं जे इक्वेशन आहे, स्टँडर्ड पॅराबोला, सेम तुम्ही बाकीच्या पॅराबोलासाठी रिप्लिकेट करू शकतात. स्टँडर्ड पॅराबोलाचं जे इक्वेशन आहे, y² = 4ax.
लक्षात आहे हे वाय स्क्वेअर आहे तर इथे आपण वाय इंटू वाय वन लिहिणार आहे. वाय इंटू काय लिहिणार आहे वाय वन. सो हे मी आत्ता असंच ठेवतोय. हे मी असं लिहितोय 2a इंटू 2x. नाही लक्षात ठेवण्यासाठी असं काही लिहिलं नाही जात. हे मी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगतो. असं स्प्लिट करू शकतो आपण. सो याला जर तुम्ही टँजंट ड्रॉ केली, इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पॉईंट पी ॲट या म्हणजे फर्स्ट एकच टँजंटचं इक्वेशन भेटेल x1, y1. सांगा काय लिहिणार. वाय स्क्वेअरला कसं लिहिणार y1. हा 2a मी तसाच ठेवला आणि इथे 2x आहे. 2x म्हणजे काय झालं x प्लस x. काय लिहिलं x प्लस x1. सो दिस इज इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पॉईंट P टू दी स्टँडर्ड पॅराबोला. हेच जर दुसरा पॅराबोला आला कसं लिहिणार सांगा. x(x1) इज इक्वल टू 2b इन ब्रॅकेट y प्लस y. क्लियर आहे. सो दिस इज इक्वेशन ऑफ टँजंट टू दी स्टँडर्ड पॅराबोला. लिहा. हे ज्यांना लिहायचं त्यांनी ब्रॅकेटमध्ये लिहा. बाकी असं काही येत नाही. म्हणजे हे फक्त मी तुम्हाला हे इक्वेशन कसं लिहितोय आपण त्यासाठी यूज केलेलं आहे. हे ज्यांना लिहायचं त्यांनी लिहाय, नाही लिहिलं तरी चालेल. वाय स्क्वेअर आहे सो y1 लिहिलं. हे 4ax आहे याला स्प्लिट केलं 2a इन ब्रॅकेट x प्लस x1. First question लिहा. Write down. Find equation of tangent to the parabola. Find equation of tangent to the parabola. Find equation of tangent to the parabola. Y square is equal to 9x. Y square is equal to 9x at 1 comma minus 3. At 1 comma minus 3. Right, so just compare this. हा पॉइंट काय झाला x1 कॉमा y1. सो टँजंटचं जर इक्वेशन लिहायचं आहे काय काय रिक्वायर्ड आहे तुम्हाला. एक तर y1, सेकंड a, थर्ड काय x1. त्याच्यापैकी x1 माहिती आहे, y1 माहिती आहे. फक्त कसली व्हॅल्यू लागणार आहे a ची. हाऊ यू विल फाइंड व्हॅल्यू ऑफ a. सो y स्क्वेअर इज इक्वल टू 9x आहे. लेट अस कंपेअर दिस विथ y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. So what is value of 4a? 9. So what is value of a? 9 by 4. Right? Simple steps आहेत. आणि at point. So this is your x1 comma y1. So at the point how many tangents are possible? Only one. So therefore let us write equation of tangent. काय y1 is equal to 2a in bracket x plus x1. Right? Plus value substitute करा. Y into what is y1 minus 3. 2 into what is a 9 by 4. X plus x1. We are writing equation of tangent. That means we are writing equation of straight line. Equation of line should be in the form ax plus by plus c is equal to 0. That means it needs to be simplified. याला simplify करायचे. हा ट्राय करा simplification चं. बऱ्याच जणांना जमत नाही simplification.
या फॉर्ममध्ये पाहिजे. पहिले एक्सची टर्म, नंतर वायची टर्म, नंतर कॉन्स्टंट इज इक्वल टू 0. करा सिम्प्लिफाय, सांगा. काय नुसतं बोर्ड करे नका बघू. हां, सगळे लिहिलेलं आहे, फक्त हे सिम्प्लिफाय करायचं आहे. ट्राय करा तरच जमेल ते. राईट, एक एक सिंगल स्टेप द्या, काय प्रॉब्लेम नाही. हां, जसं इथे 2ने तुम्ही हे डिवाइड केलं, सो काय आलं, नेक्स्ट स्टेपला लिहून घ्या. -3y इज इक्वल टू 9/2 इन ब्रॅकेट x प्लस 1. हा 2 इकडे मल्टिप्लाय होणार. सो -3y इंटू 2 किती झालं, -6y इज इक्वल टू काय उरलं, 9 इन ब्रॅकेट x प्लस 1. सो -6y इज इक्वल टू 9ने मल्टिप्लाय करा, काय झालं, 9x प्लस 9. ही टर्म इकडे शिफ्ट करा, काय आलं इक्वेशन, 9x प्लस 6y. मायनसचं इकडे जाऊन काय होणार, प्लस 9 इज इक्वल टू 0. थ्रू आउट तुम्ही कितीने डिवाइड करू शकतात, 3ने. सो काय येणार फायनल आन्सर, 3x प्लस 2y प्लस 3 इज इक्वल टू 0. क्लिअर आहे का प्रोसिजर? सिम्पल कॉन्सेप्ट आहे. एक आणखी एक ट्राय करा, नंतर आपण पुढे हे लिहून घ्या पहिले. याच्यात डाऊट आहे का कोणाला? ॲट दी पॉईंट राईट सेकंड सेम आहे, पॅराबोलाचं इक्वेशन आहे सेम. y² इज इक्वल टू 9x. पॉइंट इज 4, -6. 4, -6. काय फाइंड आउट करायचं आहे, इक्वेशन ऑफ टँजंट. करा, पॅराबोलाचं इक्वेशन काय दिलेलं आहे, y² इज इक्वल टू 9x. पॉइंट काय दिलेला आहे, 4, -6. करा, फाइंड आउट करा, सांगा आन्सर काय ते. सेम आलं. हा वेगळंच आहे, पॉईंट वेगळं आहे ना. 3x प्लस 4y आले, कोण मॅच झालं का, 3x प्लस 4y प्लस 12. हां सेम ना, हां ठीक आहे. अरे आन्सर असे डिफरंट याच्यात आता काय करण्यासारखे, हे तर सेमच आहे, फक्त इथे थोडं सिम्प्लिफिकेशन करायचं व्यवस्थित. हां ए तर सेमच येणार ना, पॅराबोला सेम आहे, ए तर काय येणार 9/4. करायचे का, आले इकडे, आले गर्ल्समध्ये आले का आन्सर. हां 3x प्लस 4y प्लस 12 इज इक्वल टू 0.
राईट. सो दिस इज हाऊ यू विल फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट ॲट दी पॉईंट. किती इक्वेशन भेटले? एकच भेटले, कारण एका पॉईंटवर तुम्ही एकच टँजंट ड्रॉ करू शकता. लक्ष द्या. आता एक परत डेरिवेशन, जसं सर्कलमध्ये आपण एक डेरिवेशन केलं होतं, आठवतं आहे का? पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, कंडिशन ऑफ टँजन्सी, आठवतं आहे का? नाही. हां. सो सेम डेरिवेशन इथे पण करायचं. आधीचं झालं का नाही झालं? हां. लक्ष द्या. आता लिहू नका काही. सो टॉपिक आहे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट अँड कंडिशन ऑफ टँजन्सी. असा सेम टॉपिक सर्कलमध्ये पण होता. हां, तुम्ही चेक करा, नोटबुक असेल सर्कलचा लास्टचा टॉपिक चेक करा. सेम हाच पॉईंट आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं फ्लो सेम राहणार, तिन्ही चारीचे कोनिक्सचे जे पार्ट आहेत. डेरिवेशन पण सेम, जो कॉन्सेप्ट इथे होता तोच इथे यूज करणार आहोत. See here, equation of parabola. Y square is equal to 4x. ठीक है. Tangent is drawn at point P with the coordinate x1, y1. मग तुम्ही जर टँजंट ड्रॉ केली ॲट पॉईंट x1, y1, आत्ताच आपण इक्वेशन लिहिलंय. इक्वेशन ऑफ टँजंट इज काय लिहिलंय? इक्वेशन ऑफ टँजंट y1 इज इक्वल टू 2a इन ब्रॅकेट x प्लस x1. राईट. लक्ष द्या बोर्डवर. हां. सो याला आपण प्रॉपर फॉर्ममध्ये लिहूयात. पहिले एक्सची टर्म, वायची टर्म कॉन्स्टंट इज इक्वल टू 0. सो y1 विल बी इक्वल टू काय होणार? सांगा चला. 2ax प्लस 2ax1. याच्यात एक्सची टर्म कोणती आहे? ही एक्सची टर्म. एक्सची, x1ची नाही, एक्सची. ही कोणती टर्म आहे? वायची टर्म. आणि हा काय बघा, ए काय? ए तर तुम्हाला पॅराबोला नंबर आहे. x1 पण काय? जिथे तुम्ही टँजंट म्हणजे x1 पण काय? नंबर आहे. सो ही कॉन्स्टंटची टर्म आहे. हा डिफरन्स क्लिअर आहे का? ही व्हेरिएबलची टर्म आहे, याच्यात व्हेरिएबल काय? एक्स. ही व्हेरिएबलची टर्म आहे, याच्यात व्हेरिएबल काय? वाय. ही कॉन्स्टंटची टर्म आहे. सो आपण हे इकडे शिफ्ट करणार आहोत. सो इक्वेशन विल बी 2ax, आता वायची टर्म लिहायची, मायनस y1 प्लस 2ax1 इज इक्वल टू 0. क्लिअर आहे? सो दिस इज नंबर 1. एक्सची टर्म, वायची टर्म कॉन्स्टंट. लेट पुढे काय केलं होतं आपण? लेट इक्वेशन ऑफ टँजंट बी काय कन्सिडर केलं? आठवतंय कोणाला? y इज इक्वल टू mx प्लस सी. याला पण आपण एक्सची टर्म, वायची टर्म कॉन्स्टंट असं लिहिणार आहोत. सो काय लिहिणार याला? mx मायनस y प्लस सी इज इक्वल टू 0. काय होती नेक्स्ट स्टेप? हां, राईट. सो 1 and 2 represents what? Same line, represents equation of tangent. That means same line. So दोन लाईन्स सेम आहेत. सो त्यांचा एक्सचा कोइफिशियंट, वायचा कोइफिशियंट, कॉन्स्टंटच्या टर्म काय असणार? इन प्रपोर्शनेट. इथे एक्सचा कोइफिशियंट किती आहे सांगा? 2a. इथे एक्सचा कोइफिशियंट किती आहे? m. इथे वायचा कोइफिशियंट किती आहे? हां, मायनस y1. इथे वायचा कोइफिशियंट किती आहे? व्हॉट इज कॉन्स्टंट टर्म? 2ax1. आत्ताच तर सांगितलं, ही व्हेरिएबलची टर्म, ही व्हेरिएबलची टर्म. हा कम्प्लीट काय? कॉन्स्टंट. इथे कॉन्स्टंट काय? सी. हे तिन्ही काय असणार? इन प्रपोर्शन, बिकॉज बोथ आर रिप्रेझेंटिंग सेम लाईन. क्लिअर आहे? एक्सचा कोइफिशियंट 2a, एक्सचा कोइफिशियंट m.
वायचा कोएफिशियंट -y1, वायचा कोएफिशियंट -1, कॉन्स्टंटची टर्म 2ax1, कॉन्स्टंटची टर्म c. व्हॉट इज c? वाय इंटरसेप्ट आणि m काय? स्लोप. ठीक आहे. सो हे दोन कम्पेअर करणार, इथून y1 लिहिणार आहोत. फर्स्ट आणि थर्ड कम्पेअर करणार, इथून काय लिहिणार? x1. सेम जे सर्कलमध्ये केलेले. सी हियर 2a/m इज इक्वल टू काय आहे? y1/1. मायनस मायनस कॅन्सल होणार. व्हॉट इज y1 फ्रॉम दिस? 2a/m. आता फर्स्ट आणि थर्ड कम्पेअर करूयात. सी हियर 2a/m इज इक्वल टू 2ax1/c. 2a काय होणार? 2a कॅन्सल, 2a कॅन्सल. काय लिहायचं आहे? x1 लिहायचं आहे. सांगा x1. सांगा x1 सांगा. हा c इकडे जाणार, c/m. राईट. टँजंट कुठे ड्रॉ केली आहे? ॲट p, x1, y1. सो याच पॉईंट p ला आपण काय म्हणणार? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. जिथे टँजंट ड्रॉ होईल त्याला काय म्हणतो? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. देअरफॉर दिसते काय? हां हां. सो देअरफॉर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काय तुमचा? p. याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? x1, y1. हे काय असणार? x1 आहे c/m. व्हॉट इज y कोऑर्डिनेट? 2a/m. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. सो हे झालं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. नेक्स्ट, कंडिशन ऑफ टँजन्सी. कंडिशन ऑफ टँजन्सी कसं फाइंड आउट करता येईल का? सांगता कसं केलं होतं सर्कलमध्ये? कंडिशन ऑफ टँजन्सी. हा जो पॉइंट पी आहे हा कुठे आहे? हा पॉइंट पी आहे. इथे आपण टँजंट ड्रॉ केली आहे. करेक्ट आहे का? इथे आपण टँजंट ड्रॉ करतोय. राईट. हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आपण फाइंड आउट केला. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काय आलं? c/m, कॉमा काय आलं? 2a/m. हा पॉइंट कुठे आहे? ऑन पॅराबोला. सो या पॉइंट पी चे कोऑर्डिनेट्स आपण कुठे सबस्टिट्यूट करू शकतो? कुठे टाकू शकतो? पॅराबोलाच्या इक्वेशन मध्ये. सो हेच आपण इथे लिहिणार आहोत. पॉइंट पी लाइज ऑन y² इज इक्वल टू 4x. सो पॉइंट पी चे जे कोऑर्डिनेट्स आहेत हे आपण कुठे टाकू शकतो? या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करू शकतो. ते बघा, इक्वेशन काय? y² इज इक्वल टू 4ax. म्हणजे काय झालं? y1² इज इक्वल टू 4ax1. करेक्ट. व्हॉट इज y1? सांगा y1 किती आहे? 2a/m. याचा काय करावं लागेल? स्क्वेअर. 4a x1. व्हॉट इज x1? c/m. राईट. सो काय होणार स्क्वेअर सांगा? 4a²/m². 4a इंटू c/m. काय कॅन्सल होते? चेक करा. हा 4, हा 4, हा एक a गेला, m, हा m गेला. सो व्हॉट इज c इज इक्वल टू? c लिहायचं आहे. c इज इक्वल टू a/m. एवढंच उरले. c इज इक्वल टू a/m. दिस इज व्हॉट? कंडिशन ऑफ टँजन्सी. कळाले? हां. सो देअरफॉर equation of tangent can be written as equation of tangent can be written as y is equal to सांगा mx plus ca. c च्या जागी काय लिहिणार? a/m. क्लियर आहे का? तिन्ही चारी पॉइंट. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट,
कंडिशन ऑफ टँजन्सी काय आणि आपण मग मॉडिफाय केलं इक्वेशन ऑफ टँजंट आपण जे कन्सिडर केलं होतं वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस आता सीची व्हॅल्यू आपल्याला भेटली. सीची व्हॅल्यू काय असते इन केस ऑफ पॅराबोला सीची व्हॅल्यू किती असते ए अपॉन एम. सो हा थेरी पार्ट आहे बघा. याच्यावरचे काय काय क्वेश्चन्स बनतील एक तर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट विचारतील. एक तर टाईप आपण आधीचा केला की फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट ॲट द गिवन पॉईंट टाईप 1. नेक्स्ट काय तुम्हाला पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट फाइंड आउट करायचं आहे. नंतर गिवन लाईन ही टँजंट आहे की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं आहे त्याच्यासाठी काय चेक करावं लागेल कंडिशन ऑफ टँजन्सी. याचा यूज लक्षात असू द्या. एखादी गिवन लाईनचं पण इक्वेशन दिलेलं आहे पॅराबोलाचं इक्वेशन दिलेलं आहे आणि विचारलं गिवन लाईन वेदर इट इज टँजंट ऑर नॉट. हाऊ यू विल व्हेरीफाय दिस युजिंग कंडिशन ऑफ टँजन्सी राईट. आणि हे आपण यूज करणार आहोत टू फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट फ्रॉम द गिवन पॉईंट. फ्रॉम दी पॉईंट हे बघा ही क्वाड्रॅटिक इक्वेशन बनेल. हे बघा तुम्ही बेसिक जे प्रिन्सिपल आहे ते लक्षात असू द्या. हे बघा आपण ही जी फिगर ड्रॉ केली आहे फ्रॉम दी पॉईंट किती टँजंट पॉसिबल आहे 2. मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला जर स्लोप कॅल्क्युलेट करता आले स्लोप माहिती आहे पॉईंट तर ऑलरेडी माहिती असणार आहे. सो काय यूज करणार स्लोप पॉईंट फॉर्म. सो हे जे इक्वेशन बनेल हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनणार आहे बरोबर आहे का. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे किती रूट्स येतात 2. म्हणजे इथे या इक्वेशनवरून एमच्या किती व्हॅल्यूज येतील 2. म्हणून तुम्हाला किती इक्वेशन भेटणार आहे 2. सगळं लॉजिकल आहे असं काही हवेत नाही काही पण. हां हे क्वाड्रॅटिक हे जर तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय केलं एम स्क्वेअरची टर्म येणार आहे. एम स्क्वेअर आलं म्हणजे काय झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स किती असतात 2. सो इथे तुम्हाला 2 एमच्या व्हॅल्यूज भेटतील. सो 2 एमच्या व्हॅल्यूज आले तर 2 एमच्या व्हॅल्यू आणि पॉईंट एक आहे M1 M2 पॉईंट किती टँजंटचे इक्वेशन भेटतील 2. सो जेव्हा आपण एक्झाम्पल घेऊ तेव्हा आणखी गोष्टी क्लिअर होतील. सो राईट डाऊन दिस पॉईंट व्यवस्थित लिहून घ्या. दिस इज पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि दिस इज कंडिशन ऑफ टँजंट. व्यवस्थित लिहा. हे असं प्रत्येक कोनिकसाठी तुम्हाला लर्न करावं लागेल. सर्कलसाठी पण सेम पॅटर्न होता असंच डिराईव्ह केलं आहे आपण सर्कलसाठी पण राईट. त्याचे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट त्याची कंडिशन ऑफ टँजन्सी त्यानंतर हे पॅराबोलासाठी आहे सेम आपण रेप्लिकेट करणार आहोत इलिप्स आणि हायपरबोलासाठी. सेम डेरिवेशन इकडे पण आहे राईट. डेरिवेशन विचारणार नाही बट इन केस फॉर्म्युला आठवला नाही सो तुम्ही क्विकली हे डिराईव्ह करू शकता. याला काही वेळ लागत नाही फार. हां हे इक्वेशन तुम्हाला लगेच जमेल. फक्त y इज इक्वल टू एम एक्स सी करायचं आहे आणि कोएफिशियंट्स इक्वेट करायचे. हां हे डेरिवेशन का घेतलं की इन केस तुम्ही कारण हे इझी एक्झाम्पल आहे हे मार्क्स आपल्याला जाऊ द्यायचे नाही टँजंटवरचे. सो इन केस काही कन्फ्युजन झालं की कंडिशन ऑफ टँजन्सीज क्लिअर नाही आहे सो यू कॅन डिराईव्ह इट. फार काही वेळ लागत नाही त्याला. साईडला तुम्ही डिराईव्ह करा. नाही बोर्ड्सला पण नाही आहे डेरिवेशन. हे फक्त तुमचं जर फॉर्म्युल्यामध्ये कन्फ्युजन झालं की पॉईंट कारण 4 कोनिक्स आहेत 4चे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि 4च्या कंडिशन ऑफ टँजन्स आहेत. सो कुठे काही कन्फ्युजन झालं तुम्ही डिराईव्ह करून बघा तिथे. हां फक्त 2च इक्वेशन ते कम्पेअर केले बाकी काही नाही.
कम्प्लिमेंटरी डायग्राम पण ड्रॉ करून घ्या की आपण टँजंट पीला ड्रॉ केलेली आहे. सो पी काय झाला तुमचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. झालं का लिहून? राइट डाउन क्वेश्चन. सारा क्वेश्चन लिहा. सर झालं का? झालं का लिहून 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 झालं का नाही?
लिहा क्वेश्चन लिहा. फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट. Find equation of tangent to the parabola y square is equal to 12x. Find equation of tangent to the parabola. Find equation of tangent to the parabola y square is equal to 12x. From the point. नाही हेच तुम्हाला रिप्लिकेट करायचं कशासाठी, बाकीच्या पॅराबोलासाठी. मॅक्झिमम टाइम क्वेश्चन असेच असतील. वाय स्क्वेअर इज इक्वल टू. आणि हे बघा बाकीच्या, लक्ष द्या, बाकीच्या पॅराबोलासाठी जरी आलं, जसं तुम्ही डिराईव्ह करून बघा. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू लेट्स से इथे काय घेतलं तुम्ही 4by. हां, डेरिवेशन त्यासाठीच घेतलं. इन केस जर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4by आलं, सो तुम्हाला क्विकली डिराईव्ह करून बघावं लागेल. हां, फार चेंजेस नाही होणार. b/m वगैरे थोडेफार चेंजेस होतील. फार चेंजेस नाही होणार. बघू एखादं एक्झाम्पल वगैरे तसं असेल तर. y square is equal to 12x from the point 2,5. From the point 2,5. From the point 2,5. सो आता टँजंट आउटसाइड पॅराबोला आहे, बरोबर ना. फ्रॉम दी पॉईंट 2,5. सो तुम्ही जर हा पॅराबोला कन्सिडर केला, ह्या पॅराबोलाचं इक्वेशन काय दिलेलं आहे, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 12x. एखादा रँडमली पॉईंट आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स किती आहे, 2,5. सो फ्रॉम 2,5 हाऊ मेनी टँजंट्स आर पॉसिबल, 2. ही एक टँजंट येणार आहे आणि ही तुमची सेकंड टँजंट आहे. टँजंट 1, टँजंट 2, राईट. सो पॉईंट ऑलरेडी माहिती आहे, फक्त तुम्हाला टँजंटचे काय फाइंड आउट करायचे, स्लोप फाइंड आउट करायचे. फक्त टँजंटचे स्लोप फाइंड आउट करायचे. स्लोप माहिती झाला, स्लोप पॉईंट फॉर्म. इथे पण स्लोप माहिती आहे, स्लोप पॉईंट फॉर्म. मेथड लक्षात असू द्या, कसं सॉल्व करायचं आहे लक्ष द्या. नंतर लिहा, लेट the equation of tangent be y is equal to. हे बघा, मला एक सांगा, हे जे डेरिवेशन आपण केलंय हे कशासाठी केलेले, ॲट दी पॉइंट. इथे फिगर आहे. सो ही जी टँजंट आहे, लक्ष द्या, ही जी टँजंट आहे, या टँजंटचं इक्वेशन काय लिहिलंय आपण, y इज इक्वल टू mx प्लस a/m. करेक्ट आहे का. याच्यात कुठे x1 y1 आलेलं आहे का, नाही. सो आता ही टँजंट मी इथून ड्रॉ केली. टँजंट तर सेमच आहे ना. तर लाईन सेम असेल तर टँजंटचं इक्वेशन चेंज होणार आहे का, हां. फक्त गिवन डेटा थोडा काय केलं आहे, चेंज केलेलं आहे. हे काय आलं का, हे डेरिवेशन आपण ॲट दी पॉईंटसाठी डिराईव्ह केलं. बट सपोज हा पॉईंटच नाही, या पॉईंटची गरज आहे का टँजंटचं इक्वेशन लिहिताना. आपण टँजंटचं इक्वेशन काय लिहिणार आहे, y इज इक्वल टू mx प्लस a/m. m तुमचा काय झाला, या लाईनचा स्लोप. अँड व्हॉट इज ए तर तुम्हाला कुठून भेटेल, पॅराबोलाच्या इक्वेशनवरून भेटेल. हां, सो ही टँजंट मी आउटसाइड दी पॅराबोलापासून जरी ड्रॉ केली तरी मी याचं इक्वेशन हे अज्युम करू शकतो, y इज इक्वल टू mx प्लस a/m. कारण ही कुठे ना कुठे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट बनवणार आहे. त्या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टवर इक्वेशन काय असेल, हेच असेल. सो मी काय करतोय, लेट दी इक्वेशन ऑफ टँजंट बी y इज इक्वल टू mx प्लस a/m. हे मी अज्युम करतोय. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ a फ्रॉम दिस सांगा. हां, हे बघा, इथून 4a ची व्हॅल्यू किती आली, 12. सो a ची व्हॅल्यू किती आली, 3. क्लिअर आहे. सो इक्वेशन काय बनलं, y इज इक्वल टू mx प्लस 3/m. हे कसलं इक्वेशन झालं, टँजंटचं इक्वेशन झालं. पॉईंट P, आता पॉईंट P नका करू, इथे
नाही तर परत काय जण कन्फ्युजन करणार. हां, हा जो पॉइंट आहे 2,5 इट लाईज ऑन व्हॉट, टँजंटवरचा आहे ना हा पॉईंट. कुठे आहे हा जो 2,5 हा कुठे आहे, टँजंटवर आहे. या टँजंटचे इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहे, y इज इक्वल टू mx प्लस 3/m. सो मी या पॉईंटचे कॉर्डिनेट्स इक्वेशन ऑफ टँजंटमध्ये पुट करू शकतो. हे कळालं का? हे बघ, टँजंटचं इक्वेशन आपण काय अज्युम केलं आहे, y इज इक्वल टू mx प्लस a/m. एची व्हॅल्यू पुट केली. सो हे कसलं इक्वेशन आलं, टँजंटचं इक्वेशन आलं. या टँजंटवर ज्या टँजंटचं इक्वेशन y इज इक्वल टू mx प्लस 3/m आहे, या टँजंटवर कोणता पॉईंट आहे 2,5. म्हणजे 2,5 मी या टँजंटच्या इक्वेशनमध्ये पुट करू शकतो. सो 2,5 इट लाईज ऑन व्हॉट, y इज इक्वल टू mx प्लस 3/m. सो इथे मी x इज इक्वल टू 2 पुट करू शकतो, y इज इक्वल टू 5 पुट करू शकतो. हे कळालं का लॉजिक? हां, सो 5 इज इक्वल टू काय बनणार 2m प्लस 3/m. इथून तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटणार आहे. राईट, व्यवस्थित लक्ष द्या कसं सिम्प्लिफाय करायचं. हे क्रॉस मल्टिप्लाय करा. 2m इंटू m किती झालं 2m² प्लस 3 इंटू 1 किती झालं 3 डिवायडेड बाय m. हा m इकडे जाईल. सो 5m इज इक्वल टू काय बनणार 2m² प्लस 3. What quadratic equation you are getting? 2m² minus 5m plus 3 is equal to 0. आलं का quadratic equation? Let us find roots of this equation. 3 into 2 किती झालं 6. 6 चे फॅक्टर्स ज्यांची सम किती आली पाहिजे -5. काय फॅक्टर्स आहे ना सांगा. हां, यांचा प्रोडक्ट होतो का 6 होतो का? हां, मग सांगा. अरे तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन विसरले का? हां, किती येणार -3 - 2. यांचा प्रोडक्ट किती झाला 6. यांची ॲडिशन किती झाली -5. ठीक आहे. सो लेट अस फाइंड दी रूट्स ऑफ दिस. सो 2m² मायनस 2m मायनस 3m प्लस 3 इज इक्वल टू 0. काय कॉमन येणार इथून 2m. काय उरणार ब्रॅकेटमध्ये m मायनस 2. काय कॉमन काढणार इथून आपण 2m कॉमन काढला. इथून उरला m. इथे काय उरणार 1 मायनस 3 इन ब्रॅकेट काय उरणार m मायनस 1 इज इक्वल टू 0. That means m minus 1 another bracket 2m minus 3 is equal to 0. So m minus 1 is equal to 0 or m is equal to 1 or m is equal to 3/2. क्लिअर आहे इथपर्यंत. सो m च्या व्हॅल्यू झाल्या. काय व्हॅल्यू झाल्या m ची? एक आले 1 आणि दुसरी m ची व्हॅल्यू किती आली आहे 3/2. स्लोप माहिती आहे, पॉईंट माहिती, काय यूज करणार स्लोप पॉईंट फॉर्म. स्लोप माहिती आहे, पॉईंट माहिती, काय यूज करणार स्लोप पॉईंट फॉर्म. राईट. सो देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजंट 1, इक्वेशन ऑफ टँजंट 1. सो फॉर टँजंट 1 पॉईंट काय आहे 2,5 हा तुमचा पॉईंट झाला. अँड व्हॉट इज दी स्लोप 1. स्लोप माहिती आहे, पॉईंट माहिती, काय यूज करणार स्लोप पॉईंट फॉर्म. y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. y मायनस व्हॉट इज y1 5, व्हॉट इज m 1, x मायनस व्हॉट इज x1 2. सो y मायनस 5 इज इक्वल टू x मायनस 2. सो व्हॉट इक्वेशन यू आर गेटिंग x मायनस y प्लस 3 इज इक्वल टू 0. हे झालं इक्वेशन ऑफ टँजंट 1. सिमिलरली तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे इक्वेशन ऑफ टँजंट 2. टँजंट 2 साठी पॉईंट सेम आहे 2,5. फक्त स्लोप काय होणार चेंज. स्लोप किती घ्यावा लागेल 3/2. लिहा इथपर्यंत. पुढे आपण टँजंट 2 चं इक्वेशन कळाले का. मेथड लक्षात उद्या. ॲट दी पॉईंटला डायरेक्ट यूज करायचे. फ्रॉम दी पॉईंट असेल ते लक्षात उद्या तुम्हाला स्लोप्स फाइंड आउट करायचे. सो स्लोप कुठून फाइंड आउट केले इक्वेशन ऑफ टँजंट हे अज्युम केले y इज इक्वल टू mx प्लस a/m.
क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होईल. क्वाड्रॅटिक इक्वेशनवरून तुम्हाला 2m व्हॅल्यूज भेटतील. तिथून तुम्हाला टँजंटचं इक्वेशन लिहायचं. सो फ्रॉम दी पॉईंटवाले क्वेश्चन्स लक्षात असू द्या, हे विचारतात तुम्हाला बऱ्याचदा भेटतील PYQ मध्ये. फ्रॉम दी पॉईंट झालं का लिहून? हां, सेकंड टँजंटचं इक्वेशन फाइंड आउट करा. हे झालं का लिहून?
of 3 by 2. Again y minus y1 is equal to m in bracket x minus x1. So y minus 5 3 by 2 in bracket x minus 8 विकडे मल्टिप्लाय 2y minus 10 is equal to 3x minus 6. दोन्ही टर्म इकडे शिफ्ट करा. So 3x minus 2y plus 4 is equal to 0. Right? So these are the two tangents you can draw. So झालं काय सेकंड लिहिलं का सेकंड टँजंट इक्वेशन. सो एक ट्राय करा. राइट डाउन फाइंड इक्वेशन ऑफ tangent to the parabola y square is equal to 36x from the point 2,9 from the point 2,9 बरोबर आहे. ट्राय सेम आधीचे स्टेप्स सगळे यूज करायचे फक्त इक्वेशन मध्ये चेंजेस केलेले. फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट टू द पॅराबोला y square is equal to 36x from the point 2,9. हा स्टेप रीड करते. ज्यांना जमेल त्यांनी सॉल्व करा. बाकी त्यांनी जसे हे स्टेप लिहितोय तसं सॉल्व करा. राइट सेम फिगर तुम्ही ड्रॉ करू शकता. आता पॉइंट काय दिलेला आहे 2,9 हे y square is equal to 36x आहे. इथून तुम्ही दोन टँजंट ड्रॉ करणार आहात. टँजंट 1 टँजंट 2 म्हणजे स्लोप्स लागतील. स्लोप भेटणार m is equal to m is equal to काय काय स्टेप्स होत्या. पहिले आपण y square is equal to 36x आहे. याला कंपेअर करा y square is equal to 4ax ने. 4a is equal to therefore a is equal to तुम्हाला टेक्स्ट नव्हते ना सिलिंग लाईन्स वाले क्वेश्चन. हां तर सॉल्व करा. कंपेअर करा स्वतः तरच जमेल ते. हां नुसतं बोर्डवरचं बघून जमणार नाही. नेक्स्ट लेट द इक्वेशन ऑफ टँजंट b y is equal to mx plus a by m. इथे a ची व्हॅल्यू टाकायची आणि इथून एक इक्वेशन भेटेल. y is equal to mx plus a upon m. a ची व्हॅल्यू टाका. किती आलं 4a ची व्हॅल्यू झाली 36. a ची व्हॅल्यू किती झाली 9. पुढची स्टेप काय 2,9 लाइज ऑन y is equal to mx plus 9 upon m.
9 is equal to m की 2x plus 9 x ची व्हॅल्यू किती आहे 2m प्लस 9 अपॉन m. सो प्रिव्हियस एक्झाम्पल रेफर करा आणि इथून एक क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटेल. करून बघा एकदा. bx minus y plus 3 आणि bx minus 2y plus 12. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आलं 2m square minus 9m plus 9 2m स्क्वेअर minus 9m plus 9 प्लस 9 9. हे आले का क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो लेट अस फॅक्टराइज दिस. minus 6 minus सो 9 into 2 18. 18 चे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. सम किती यायला पाहिजे -9. व्हॉट आर द फॅक्टर्स राइट -6 -3. फॅक्टरायझेशन करा यांच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करा. So what are values of m you are getting? M is equal to 3 or m is equal to 3/2. Right? And then find equation of tangents. Point is 2,9. What is this slope? 3. Again point same 2,9 but slope is 3/2. So equation will be y minus 9 3/2 in bracket x minus 2. These are your answers.
टू 3/2 असेल तेव्हा 3x minus 2y plus 12. 3x minus 2y 2y plus 12. plus 3 12. आले काय का आन्सर कळालं का एक्झाम्पल कळाले का हां चला एक लास्ट एक्झाम्पल झालं का एक का करताय हे झालंय का करताय सॉल्व झालंय ना घ्या नेक्स्ट तुम्हाला सॉल्व करायचं राईट डाऊन फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट टू द पॅराबोला फाइंड चला नेक्स्ट लिहा फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट टू द पॅराबोला y square is equal to 24x y square is equal to 24x having slope 3/2 having slope 3/2 करा ॲनालाइज करा कसं सॉल्व करणार बघा एकदा having slope 3/2 आणि y square is equal to 24x हे चेक करा आपण डेरिवेशन केलेले हा डेरिवेशन केलेले x1 y1 फाइंड करणार a आणि m ची व्हॅल्यू यूज करून x1 y1 फाइंड आउट करायची गरज आहे का आपल्याला डायरेक्ट इक्वेशन माहिती आहे करा तुम्ही ट्राय करा विचार करा म्हणजे तुम्हाला तुमचं समजेल त्यांनी सांगितलं का मग तुम्हाला एकदा बघा खरंच पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट फाइंड आउट करायची गरज आहे का मी डायरेक्टली करू शकतो टॅन्जंटचं इक्वेशन लिहायला काय दोन गोष्टी गरजेच्या आहेत एक तर झालं स्लोप स्लोप दिलाय का आणि दुसरं काय पाहिजे हे माहिती आहे का झालं y is equal to mx plus a by m x minus 2y plus 8. काय आन्सर अरे सॉल्व करायचे झालं टाइम बस आले का करायचे अरे हे बघा y is equal to काय mx plus a by m m किती दिलेला आहे 3/2 y square is equal to 24x आहे याला तुम्ही कंपेअर केलं y square is equal to 4x ने 4a ची व्हॅल्यू किती भेटली 24 a ची व्हॅल्यू किती भेटली 6 बस याच्यात पुट करा तर काय भेटणार आहे y is equal to 3/2x plus 6 upon 3/2 ठीक आहे हे सिम्प्लिफाय करायचे सो y is equal to हे काय आहे 3x upon 2 प्लस हा 2 इकडे वरती ना किंवा 3 2 जा 6 बरोबर आहे हा 2 कॅन्सल नाही होणार हा 2 वरती जाणार आहे 2 into 2 राइट हा क्रॉस मल्टीप्लाय करा किंवा थ्रू आउट 2 ने
मल्टिप्लाय करून टाका थ्रू आउट 2 ने मल्टिप्लाय केलं 2y इज इक्वल टू 3x प्लस 8 तो काय आलं इक्वेशन 3x minus 2y plus 8 is equal to 0. काय केलं प्रत्येक टर्मला 2 ने मल्टिप्लाय केले into 2 into 2 into 2 r2 कॅन्सल झाला फक्त 3x उरलं 4 into 2 8 झाले का याच क्वेश्चन मध्ये जर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट विचारलं तर कसं करणार करा पुढे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पुढे लिहा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट याच क्वेश्चन मध्ये जर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट विचारलं कसं कॅल्क्युलेट होईल सांगा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काय होतं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काय होता एक्स कोऑर्डिनेट काय होता एक्स कोऑर्डिनेट काय होता भेटले का नाही अरे हे जे 16/3, 8 पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट बघा ना काय होतं c/n 2a/n c/n 2a/n c upon n 2a upon n m माहिती आहे m किती आहे 3/2 a माहिती आहे व्हॉट इज a 6 c कॅल्क्युलेट करावं लागेल हाऊ यू विल फाइंड c c ची काय कंडिशन ऑफ टँजन्सी काय व्हॉट इज c इज इक्वल टू a upon m व्हॉट इज c a upon m a किती आहे 6 व्हॉट इज m 3/2 किती होणार सेम कॅल्क्युलेशन आहे 2 into 2 किती झालं 4 हा सो व्हॉट इज पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट 8/3, हा c टाकायचं व्हॉट इज c 4 व्हॉट इज m c by m आहे राइट व्हॉट इज m 3/2 2 into व्हॉट इज a 6 व्हॉट इज m 3/2 हे कॅल्क्युलेट करा हा 2 वरती जाणार म्हणजे किती होणार आहे 8/3 हा पण 2 वरती जाणार किती येणार 8/8 ओके फक्त 8 हे कॅल्क्युलेशन असेल तर विचारून घ्या कुठे कॅल्क्युलेशन इथे का हे हा कुठे डिफिकल्टी विचारून घ्या काय डिफिकल्टी आहे हे बघा काय 6/3/2 आहे हा 3/2 वरती गेला तर काय होणार 2/3 होणार म्हणजे 4 आलं